सर्वत्र टाळेबंदी सुरू असल्याने काही लोकांचे काम घरी तर काहींच्या हाताला काम नाही। त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न समोर असल्याने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूचे गरजवंत लोकांना वितरण केलं। स्थानिक तहसीलदार व पोलिसांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला। दरम्यान पोलिसांना फेस शील्ड देण्यात आल्या। यांच्यातर्फे आम्ही काही धनराशी जमा केली प्रत्येक सैनिकाकडून, माजी सैनिकाकडून, आणि त्यामार्फत गरीब लोकांना जे गरजवंत आहे खरंच त्यांना राशन किटचं वाटप करण्याचा आज कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे। या उपक्रमात आम्ही जे अगदी गरीब व्यक्ती आहेत, ज्यांचं जेवायची सोय नाही, त्यांची निवड केली। तहसीलदारामार्फत यादी घेतली आणि त्या लोकांना घरपोच जाऊन वाटप करण्याचं ठरवण्यात आले। परंतु काही लोक इथं आले, त्यांना इथे वाटप करण्यात आले आणि आता बाकी जो राशन उरलेला आहे ते आपण घरोघरी जाऊन वाटणार आहे। उपक्रमात आम्हाला तहसीलदार साहेब, पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांची मोलाची साथ मिळालेली आहे। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, त्यानुसार आम्ही वाटप करत आहे। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।